अशा प्रकारच्या इगो मधनं त्या व्यापाऱ्यांशी चर्चा देखील ते योग्य प्रकारे करत नाहीये। माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना, या महाराष्ट्रामध्ये हा एलबीटी सारखा कर रद्द करा, आणि तुम्ही जर एलबीटी सारखा कर रद्द केला नाही तर मी या ठिकाणी निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून सांगतो, उद्या या महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आल्यानंतर अशा प्रकारचा कर आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही, अशा प्रकारचा कर आम्ही महाराष्ट्रात राहू देणार नाही। बंधू भगिनींनो, कुठेतरी आज याच्याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे। आजही महाराष्ट्राचे मूलभूत प्रश्न काय आहेत? 50 वर्ष ज्यांनी सत्ता गाजविली, आजही महाराष्ट्राला रस्ते, पाणी आणि वीज हेच प्रश्न भेडसावतायत। आजही महाराष्ट्रातले प्रामुख्याने प्रश्न कुठले आहेत तर ते रस्ते आणि पाणी आणि विजेचेच प्रश्न आहे। महाराष्ट्राचं प्रोफाईल बदललेलं आहे। 11 कोटी 20 लाख लोकसंख्येचा महाराष्ट्र आहे। या 11 कोटी 20 लाख लोकांपैकी 258 शहरामध्ये 5 कोटी 8 लाख लोक राहतात। केवळ 258 शहरामध्ये 46% महाराष्ट्रातली जनता राहते आणि 27,993 ग्रामपंचायतींमध्ये महाराष्ट्रातले 6 कोटी 15 लाख लोक राहतात। 64 वर्षाच्या आमच्या या स्वातंत्र्यानंतर आजही खेड्यांची अवस्था ही वाईट आहे आणि शहरांची अवस्था वाईट आहे। एकीकडे खेडे ओस पडतायत आणि दुसरीकडे शहरं बकाल झाली आहेत, ही आज महाराष्ट्राची अवस्था आहे। आजही महाराष्ट्रामध्ये सामान्य माणूस रस्ते, पाणी आणि विजेपासून वंचित आहे। महाराष्ट्रामध्ये आज जर आपण बघितलं तर नळ असलेल्या कुटुंबाची संख्या ही ग्रामीण भागामध्ये केवळ 50% आहे आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये ती केवळ 18% आहे। आज गोंदिया सारख्या जिल्ह्यामध्ये ती 17% आहे। आणि एवढंच नाही तर आज महाराष्ट्रातल्या 14.5% लोकांपर्यंत अद्यापही वीज पोहोचलेली नाही। 2013 सालामध्ये आम्ही आहोत आणि 2013 सालामध्ये महाराष्ट्रातले 14% लोक असे आहेत की ज्यांच्या घरापर्यंत आजही आम्ही वीज पोहोचवू शकलो नाही। आणि दुर्दैवाने आदिवासींची संख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आजही 41% लोक विजेपासून वंचित आहे आणि गडचिरोलीमध्ये 40% लोक आजही विजेपासून वंचित आहे। राज्यातल्या 53% कुटुंबाकडे ते राहतात त्या ठिकाणी शौचालय नाहीये। 34% कुटुंब उघड्यावर शौचाला जात आहेत। 52% कुटुंबांपर्यंत सांडपाण्याची व्यवस्था पोहोचलेली नाही। आणि आज अवस्था अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आज जवळपास 40% लोकांपर्यंत अजूनही गॅसच्या जोडण्या पोहोचलेल्या नाही। आजही त्यांचं इंधन हे लाकूड आणि रॉकेल आहे। आम्ही महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो। आज या महाराष्ट्रातले जे 258 शहर आहेत, या शहराची अवस्था ही वाईट आहे। 171 शहरांमध्ये पिण्याचं पाणी उपलब्ध नाही। जी मानक आहेत त्या मानकाच्या 60% पाणी देखील या 171 शहरांमध्ये महाराष्ट्राच्या आम्ही उपलब्ध करू शकलो नाही। एक मॅकेन्झी कंपनीने या देशाच्या अर्बनायझेशनचा एक रिपोर्ट पब्लिश केलाय। आज अर्बनायझेशनची एक मोठी समस्या आहे। महाराष्ट्रासमोर शहरीकरणाचं एक फार मोठं आव्हान आहे। आज या महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर भारतामध्ये आपण शहरांवर प्रति माणशी प्रतिवर्षी $17 खर्च करतो, केवळ $17। चीनमध्ये हा खर्च आहे $116, इंग्लंडमध्ये हा खर्च आहे $319। आणि आज भारतामध्ये जर सस्टेनेबल शहर आपल्याला तयार करायची असतील तर आपली ही गुंतवणूक प्रति वर्षी प्रति माणशी $17 वरनं आपल्याला $134 पर्यंत न्यावी लागेल, तेव्हाच आपण चांगली शहरं तयार करू शकू। आज आपली अवस्था काय आहे? मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असतील, जी महाराष्ट्रातली प्रमुख शहर आहे, आज मुंबईमध्ये जर आपल्याला जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला योग्य इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं असेल तर पुढचे 20 वर्ष प्रति माणशी प्रतिवर्षी ₹18,350 गुंतवणूक करावी लागेल। पुण्यामध्ये ₹11,750 गुंतवणूक करावी लागेल आणि नागपूरमध्ये ₹7,660 गुंतवणूक करावी लागेल। आज 20 वर्ष ही जर गुंतवणूक केली तर सस्टेनेबल शहर, राहण्यालायक शहर, पर्यावरणाचा विचार करणारी शहर आम्ही तयार करू शकू। दुर्दैवाने याचा 1 दशांश पैसा देखील आम्ही खर्च करत नाही। आमचा जो नगर विकास विभाग आहे, या नगर विकास विभागाचं एकूण बजेट 1,94,000 कोटी रुपयापैकी 6,000 कोटीचं आहे।
आणि महानगरपालिका आणि नगरपालिकांचे सगळे बजेटचा जर आपण विचार केला आणि त्यातनं विकास कामा करता किती पैसा जातो, तर जी गुंतवणूक आम्ही केली पाहिजे त्या गुंतवणुकीच्या 1 पैसा देखील शहरांमध्ये आपण खर्च करत नाही. एकीकडे गावांमधली अवस्था इतकी वाईट आहे की त्या ठिकाणी पिण्याचं पाणी नाही, आणि शहरातली अवस्था अशी आहे की हे जर शहरीकरण वाढतंय आणि या शहरीकरणाला जर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पुरवू शकलो नाही तर येत्या 10 वर्षामध्ये आज शहरामध्ये पाण्याची जी उपलब्धता आहे त्याच्या अर्धी होईल. शहरामध्ये सांडपाण्याची व्यवस्था राहणार नाही. 70% सांडपाणी अनट्रीटेड राहील आणि त्यासोबत शहरांची अवस्था अशी होईल की शहरांचे रस्ते ग्रिडलॉक होतील. शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था राहणार नाही, दळणवळणाची साधनं राहणार नाही. अत्यंत भयावह अशा अर्बन डिझास्टरकडे आम्ही चाललो आहोत. म्हणजे एकीकडे गावांचा सत्यानाश तर या सरकारने केला, शेतकऱ्याचा सत्यानाश तर केला, पण आज शहरांची अवस्था देखील तीच आहे. आज शहरांमध्ये राहायला घरं नाहीये, अफोर्डेबल हाऊसिंग आम्ही करू शकलो नाही. महाराष्ट्र एक असं राज्य आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक तिसरा व्यक्ती झोपडीमध्ये राहतो. मुंबईमध्ये प्रत्येक दुसरा व्यक्ती झोपडीमध्ये राहतो. घरांचं एक छोटस स्वप्न देखील आपण पूर्ण करू शकत नाही. आज आपला ज्या महाराष्ट्राला आपण दगडांचा देश आहे किंवा ज्या महाराष्ट्राला आपण वेगवेगळे त्याचे वर्णन करत होतो त्या महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की आज हा महाराष्ट्र हा झोपड्यांचा महाराष्ट्र झालाय, झोपडपट्ट्यांचा महाराष्ट्र झालाय, घर नसलेल्यांचा महाराष्ट्र झालाय. कुठेतरी आज या पुरोगामी म्हणत असलेल्या महाराष्ट्रामध्ये याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. युती सरकारच्या काळामध्ये या मुंबईमध्ये 55 उड्डाण पूल आम्ही केले. या मुंबईमध्ये वरई बांधले, सीलिंग सारखी सीलिंग आम्ही तयार केली. मुंबई पुणे एक्सप्रेसवे आम्ही तयार केला. माझा या सरकारला सवाल आहे, 13 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात, या तोडीचं एक तरी काम मुंबईमध्ये तुम्ही करू शकलात का? 13 वर्षामध्ये एकही काम तुम्ही करू शकला नाही. कारण या ठिकाणी या सरकारला कामच करायचं नाही आहे. अहो, ज्या सरकारमध्ये एक पीडब्ल्यूडी विभागाचा साधा इंजिनियर त्याच्या घरावर छापा पडल्यानंतर 35 कोटी रुपये त्याच्या घरी मिळतात, हा पैसा तुमच्या माझ्या इन्फ्रास्ट्रक्चरवर नाही चालला, हा मंत्र्यांच्या घरामध्ये चाललाय. माझा सवाल आहे, नाशिक मध्ये ज्याला पकडण्यात आलं आणि 35 कोटी रुपये ज्याच्या जवळ सापडले तो नेमका कोणाचा फ्रंटमॅन आहे हे देखील शोधून सांगण्याची आवश्यकता आहे. हे हजारो कोटी रुपये हे मंत्र्यांच्या घरामध्ये चालले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही बदल घडवू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची नाही, मला गिरीश महाजन जरा वेळेची जाणीव करून देत आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था अत्यंत वाईट आहे. आणि ही अवस्था वाईट काय? गुन्हेगाराला कायद्याचं भय राहिलेलं नाही. युती सरकारच्या काळामध्ये आमच्या राज्यामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन म्हणजे गुन्हेगारी साबित होण्याचा दर 55% होता. त्या काळात बॉम्बस्फोट झाले नाहीत, त्या काळात दंगली झाल्या नाहीत. आज अवस्था अशी आहे, महाराष्ट्राचा रेट ऑफ कन्व्हिक्शन हा 9% आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100 गुन्हेगार पकडले तर केवळ त्यातल्या 9 गुन्हेगारांना सजा होते आणि 91 गुन्हेगार सुटून जातात. जर 100 गुन्हेगारांपैकी 9 गुन्हेगारांना सजा होणार असेल तर बंधू भगिनींनो, कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. गुन्हेगाराला माहिती आहे, बलात्कार केला, खून केला, ऍसिड हल्ला केला तरी महाराष्ट्रातलं सरकार इतकं कुचकामी आहे. या सरकारने अशी व्यवस्था उभी केली आहे, महिनाभर जेलमध्ये राहावं लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला मोकाट फिरता येतं, पुन्हा बलात्कार करता येतात. कायद्याचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राहिलेलं नाही. कुठेतरी आज या महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं जीवन खराब झालंय. दलितांवरचे अत्याचार वाढलेत. आज समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालतात, या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय. आज महाराष्ट्राची स्वास्थ्य सेवा देखील कोलमडलेली आहे. या महाराष्ट्राच्या कुठल्याही सेक्टरचा जर मी विचार केला तर त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. बंधू भगिनींनो, कुठेतरी या संदर्भात महाराष्ट्राच्या अपेक्षा आता उंचावलेल्या आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतं कोणीतरी हा बदल घडवला पाहिजे. मी आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी केवळ सत्तेकडे आम्ही बोट दाखवणार नाही, केवळ प्रॉब्लेम सांगणार नाही, आम्ही सोल्युशन देखील देऊ. या महाराष्ट्राचं पुढच्या 20 वर्षाचं विजन आम्ही तयार करू. या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये काय बदल घडवला पाहिजे या संदर्भातलं विजन आमच्या जवळ तयार आहे. आम्ही जनतेसमोर जात असताना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागामध्ये
काय बदल घडवला पाहिजे याचं विजन मांडू. हा महाराष्ट्र कसा त्याचं परिवर्तन करता येईल, या महाराष्ट्राला कसं पुढे नेता येईल, या संदर्भातलं विजन हे मांडूनच आम्ही मतं मागणार आहोत. आज खरं म्हणजे भारतामध्ये एक युवकांचं युग सुरू झालेलं आहे. आपल्याला माहिती आहे की आज भारताचं सरासरी वय 25 वर्ष आहे. जगाच्या पाठीवर सगळ्यात युवा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. 2020 साली भारताचं सरासरी वय हे 29 वर्ष असणार आहे. आणि ज्यावेळी भारताचं वय 29 वर्ष असणार आहे, या भारतामध्ये काम करू शकणाऱ्या लोकांची संख्या ही 70% असणार आहे. 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय 29 वर्ष असेल, त्यावेळी जपानचं सरासरी वय 48 वर्ष असेल, त्यावेळी चीनचं सरासरी वय 37 वर्ष असेल, त्यावेळी अमेरिकेचं सरासरी वय 39 वर्ष असेल, त्यावेळी ईस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष असेल, त्यावेळी वेस्टर्न युरोपचं सरासरी वय हे 44 वर्ष असेल. याचा अर्थ असा आहे, जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थेला मानव संसाधनाची आवश्यकता असेल, जगाच्या सर्व अर्थव्यवस्था संचालित करण्याकरता युवांची आवश्यकता असेल. आणि 2020 साली हे संसाधन पुरवण्याकरता युवा असतील ते केवळ भारताजवळ. या भारताने